put your hands together for Mr. Jai Khanolkar. May I request the presenters to please come up on the stage. Congratulations. Congratulations. Thank you. Award, please. Ladies and gentlemen, put your hands together for Mr. Jai Khanolkar. Thank you for this award. I'm extremely grateful and honored. Awards are a reflection of the past. But actions are our commitment to the future. And I always believe in action. I think more than awards, our actions should tell the story. And now, you know my story. See you at the next milestone. Thank you. सर, मे आय आस्क यू अ क्वेश्चन प्लीज? तुम्ही एक खूप खळबळजनक असं स्टेटमेंटही केलं होतं. तुम्ही असं म्हणालात की प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्री असणं महत्त्वाचं नसतंच. पण सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. व्हॉट्स युअर स्टोरी सर? If you don't mind, I'll answer this question in my mother tongue. यशस्वी होण्यासाठी मागे कोणीतरी असायलाच हवं आणि ती स्त्रीच असायला हवी असं अजिबात नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते वगैरे सगळं खोटं आहे. इनफॅक्ट जर स्त्री आयुष्यात असेल तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. माझा सक्सेसचा मंत्र वेगळा आहे. मी नाही तर दुसरं कोण? आत्ता नाही तर कधी? हे दोन प्रश्न मी स्वतःला रोज विचारतो आणि हाच माझा सक्सेसचा मंत्र आहे. माझ्या यशामागे कुठलीही स्त्री नव्हती आणि कधीही नसेल. असेल तो फक्त जरा ते बँकेत जाऊन येता का? परत नोटीस आली आहे. बँकेत जायचं म्हटलं ना तर हाफ डे टाकायला लागणार. तू तनेजा बिल्डरला अख्खा एरिया कशात घालायचा म्हणून नोटिसा पाठवतोय. अहो असं काय करता? एकच छप्पर आहे आपल्या डोक्यावर आणि तेही कोर्ट कचऱ्यांमध्ये अडकलेला. बघा आजूबाजूला केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात आणि आपलं हे असं. मुलींचे लग्न करायचे आहेत आपल्याला. तुम्ही बँकेत जा ना, मुदत वाढवून मिळते का बघा ना. बघतो तू नको काळजी करू. हा चल निघतो. नीट जा. ऐक ना, हा संध्याकाळी फार उशीर नाही होणार काय? आत्ताच सांग ना. मी जग्गूपेक्षा कसं काय भारी येते? नाही तुम्ही जा. नाही सांग. जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करतो ना तो हिरोपेक्षा भारीच असतो. त्याला फक्त 2 मुलं आहेत, तुम्हाला 4 मुली आहेत आणि त्यांचं तुम्ही कधीच काहीच कमी नाही पडू दिलंय. त्याच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे दानत आहे आणि म्हणूनच तुम्ही हिरो आहात. जा. सावकाश. हा स्वामी सगळं चांगलं. हॅलो, हा परब केटरिंग सर्व्हिसची एमडी प्रमिला परब बोलतेय. बोला, काय ऑर्डर आहे तुमची? एमडी असा की चपरासी असा? आमची ऑर्डर का नाही आली ते सांगा. तुमची ऑर्डर? चव्हाण बोलते खारून. प्रसादाच्या जेवणाची ऑर्डर दिली होती ना तुम्हाला. हा कधी येते जेवण ते सांगा. अहो पाठवलेत की डबे. माझी मुलगी आहे ना शर्वरी, ती येतच असेल डबे घेऊन. Mr. Rao, I can't wait to sign the contract and start this business venture with you. Let us meet and finalize the terms and agreement. I'll be there in 15 minutes. Yeah. Thank you. Sir, like Mr. Rao, Mr. Desai also meeting. So which points we talked that day? I list made, sir. But sir, problem happened. Not your our problem. They, Mr. Desai, they see muhurt
सो दे से टुडे नो गुड डे. अनलकी अपशकुन सर. अपशकुनला काय म्हणतात सर? अपशकुनला काय म्हणतात? बॅड शकून आहे. बॅड शकून टुडे. सो दे से टुडे नो मीटिंग. टुमारो शिफ्टिंग मीटिंग. दॅट्स ऑल सर. इंग्रजांनी हे ऐकलं असतं तर ऐकून पळून गेले असते आणि देश लवकर स्वतंत्र झाला असता. थँक्यू सर. सॉरी सर. मला मराठी लिहिता वाचता बोलता येतं आणि कळतंही. इंग्रजीतच बोललं पाहिजे असा हट्ट नाहीये माझा. माझ्या ऑफिसमध्ये लोकांनी कुठल्याही भाषेत बोलावं, पण काम वेळेत आणि चोख करावं एवढीच अपेक्षा आहे माझी. येस सर. जी भाषा येत नाही ती बोलण्याचा हट्ट कशासाठी? मराठी येतं ना? हो. मग मराठीत बोल. नाही नाही सॉरी सर, पण ते तुम्ही बॉस आहात ना, आणि मार्च एंड जवळ आलाय तर प्रमोशन, म्हणून म्हटलं थोडं इम्प्रेस करूया तुम्हाला. मग इंग्लिश नाही बोललास तर जास्त इम्प्रेस होईल ना मी. हो का? मग मराठीत सांगू का सर परत? कळलंय मला, कळलंय. ओके सर. काम दे, गाडी साईडला घ्या आणि विचारा त्याला कुठे जायचं. सर अहो पण आपल्याला लेट होतोय ना, आपल्याला घाई. आय नो, पण वाटत असेल तर सोडूया ना. सर किती चांगला स्वभाव आहे तुमचा. मग अशा चांगल्या स्वभावाचे बॉस आजकाल होणार आहे प्रमोशन. होणार आहे. हॅलो सर, एक खूप महत्वाचं काम होतं सर. तुम्ही लिफ्ट द्याल तर खूप बरं होईल. इथे पुढे जवळच जायचंय. ठीक आहे या. ए पूनम ये लवकर. धन्यवाद साहेब. खरं तर आम्हा दोघांना लग्न करायचं. आम्हाला बँड्रा रजिस्टर कोड पर्यंत सोडा. व्हॉट? नो वे. काम दे, गाडी काढा. साहेब इथे तुमच्या रस्त्यातच आहे साहेब, पुढे इथे जवळच आहे साहेब. साहेब साहेब. सर नाही म्हणजे रावत नाही म्हणून एक विचारू का? तुम्हाला बायकांचा एवढा राग काय आहे सर? तुला नोकरी हवी आहे की या प्रश्नाचं उत्तर? असू द्या की राग असू शकतो. एखाद्याचा बायकांवर राग असलाच पाहिजे मी तर म्हणतो. असू दे.